जुन्या काळी इतके भोळे माणसं होते मित्रांनो की त्यांनी देवीच्या नावाचं कुंकू जरी एखाद्याला उचलून लावलं तर फरक पडत होता. आता माणसं बगलामुखीला अनुष्ठानाला जातात, आसामला जातात, कालीघाटला जातात, प्रत्येक ठिकाणी तंत्राचा प्रयोग करण्याचा विचार करतात जेणेकरून लवकर सिद्ध्या प्राप्त व्हाव्या व भगवती प्रसन्न व्हावी. परंतु ही आदिमाया आदिशक्ती अशी कुणाकडे बी जात नाही. ही भाव असणाऱ्याकडे, भक्ती असणाऱ्याकडे जाते. अनुष्ठान यज्ञ हे प्रजापती दक्ष देखील विनाश केला हो. जे पिता समान व पिता होते त्यांना जर शिवाचा अपमान झाल्यावरती ही शक्ती सोडत नाही तर आपल्यासारख्यांना कसं सोडत. म्हणून कर्माला घाबरायचं व त्याच सोबत गुरुमार्गाने चला, योग्य ते कुलस्वामिनीची सेवा करा आणि त्याच सोबत जर तुम्हाला दशमहाविद्याचे अनुष्ठान करायचे आहे तर गुरुमार्ग मात्र मित्रांनो अवश्य घेणं आहे. तारापीठला जाताय, कलकत्त्याला जाताय, बगलामुखीच्या अनुष्ठानाला जाताय, गुरुमार्ग नाही तर आपलं कर्म आपल्यावरती उलट देखील फिरू शकतो. अहिल्यानगर, काळमाता, तुळजाभवानी देवस्थान, पोखर्डीवरनं गुरु करणं किती महत्वाचं व भगवतीवरती मी अहंकार चरणावर वाहून जगदंबेचा नुसता अंगारा जरी खाल्ला लावला तरी गुण पडतो मित्रांनो. म्हणून आपल्या मनाचा विश्वास अटूट असावा व जगदंबेवरती सेवा अशी असावी की भवानी पुढे जर दुःखात उभं राहिलं तर डसा आपल्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. जसं आपण एका माणसासोबत बोलतो तशी आपली भावना भगवती सोबत बोलण्याची असते. हिला मंत्र माहित नाही, तंत्र माहित नाही, भक्ताची भावना माहित. ओम काली जय भवानी.